नमस्कार मैत्रिणो, आज मी तुम्हाला अशी मिक्स भाजी सांगणार आहे. तर माझ्याकडे 2-3 वांगे होते आणि वांगे पटकन चिरले आणि ते थोडेसे काळे होऊन जातात, त्यामुळे त्याला पाणी टाकून ठेवायचे असतात. तर इथे कांदा घेतलेला आहे, एक मोठा कांदा घेतला होता. त्याच्यानंतर टोमॅटो घेतला होता आणि थोडंसं लसूण तर हा मी खलबत्त्यात बारीक करून घेतलेला होता आणि टोमॅटो हा बारीक चिरून घेतला आणि थोडा कढीपत्ता. तर अजून आपण त्याच्यात लसूण टाकलेला नाही आहेत आणि हे छान कांदा गुलाबी रंग होतो छान असा परतून घेतलेला होता आणि कांदा परतल्यानंतर त्याच्यावर थोडंसं टमॅटो टाकलेला आहे. टमॅटो टाकून आणि त्याच्यात थोडासा कढीपत्ता. आता हा लसूण जो होता आपण खलबत्त्यात बारीक करून मी थोडा जाडाभरडाच ठेवलेला होता आणि हे सगळं असं थोडंसं 1-2 मिनिट असं परतून घेणार आहोत आणि त्याच्यातच टमाटा पण शिजून जाणार आहे आपला. तर छान असं हे परतलं गेलेलं आहे तेल. त्याच्यानंतर इथे आपला घरचे काळा मसाला घेतला, लाल मसाला घेतला आणि हळद घेतली. जास्त काही मसाले, घरातलेच मसाले जे मी घरी करते तेच मसाले इथे घेतलेले आहेत आणि असं एखादा मिनिटभर असं परतून घेतला आणि परतण्यासाठी जोपर्यंत मसाल्याचा कच्चापणा जाऊ नये त्याच्यासाठी थोडंसं इथे लसणाचं जे खलबत्ता होता लसणाचा, तर त्याच्यातच आपण थोडंसं पाणी टाकलं आणि ते पाणी टाकून इथे हा मसाला परतून घेत आहोत. तर भाजीला काहीच नव्हतं माझ्याकडे, तर 2 वांगे होते. तर मग आता मिक्स भाजी करायची, तर अशी झटपट अशी ही मिक्स भाजी आणि वांगे पण असे पटकन शिजून जातात. बारीक चिरल्यावर वांगे पटकन शिजतात. तर वांगे 2-3 पाण्याने छान धुतलेले होते, चाळणीत नितरून ठेवले आणि तरीही ते काळे होऊन जातात. तर अशा पद्धतीने आपण इथे बारीक तुकडे करून आणि असं 1 मिनिट असं परतून घेत आहोत. परतल्यानंतर आपल्याला वाटलंच तर थोडंसं पाणी टाकून द्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे मीठ टाकलेलं आहे आपण आणि मग थोडंसं पाणी टाकून आणि तर आपण इथे थोडंसं मीठ कमी वाटलं मला, मी अजून मीठ टाकलेलं आहे आणि एका हातात माझा मोबाईल धरलेला आहे. मी स्टँडला मोबाईल लावलेला नाही आणि थोडंसं परत पाणी टाकून आणि आपण इथे झाकण ठेवून ते भाजी छान अशी ही मिक्स भाजी जी आहे आपली तर ती शिजवून घेणार आहोत. आणि इथे आता आपण झाकण ठेवून देणार आहोत आणि 1 मिनिटभर आपण इथे तर भाजी अशी पाणी छान आटून गेलेलं होतं आणि छान अशी ही भाजी तयार झालेली आहे. मिक्स भाजी वांग्याची, टोमॅटो, वांगं, कांदा अशी छान. तुम्हाला जर आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.